चिंतनाला सोहम प्रभूच्या चिंतनाला लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला सोहम प्रभूच्या चिंतनाला सोहम प्रभूच्या चिंतनाला लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला माय बाप हो मनुष्य देहामध्ये येऊन कुणाचं चिंतन करायचं कुणाचं ध्यान करायचं जो या देहामध्ये प्राणरूपी जो आहे तो श्वास आहे त्याचं ध्यान करायचं आहे पण आपण या श्वासरूपी ज्याच्या सत्तेवर हा पूर्ण देह चालतो बोलतो हालतो डुलतो सर्व काही कार्य करतो पण आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे म्हणून या सोहम प्रभूला त्याचे ध्यान केले पाहिजे सोहम प्रभूच्या चिंतनाला सोहम प्रभूच्या चिंतनाला लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला सोहम प्रभूच्या चिंतनाला सोहम प्रभूच्या चिंतनाला लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला मातेच्या उदरी तू असताना कोणी घास तुझ भरविला कोणी घास तुझ भरविला कोणी घास तुझ भरविला खरोखर मायबाप आपण मातेच्या उदरी पिंड रूपानं होतो त्यावेळेस या जीवाला कोणी खाणं कोणा अन्न पाणी पुरवलं असेल वायू कुठून पुरवला असेल म्हणून त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून पाहत आहे की खरोखर त्या भगवंताची काय लीला आहे आणि त्याचे स्मरण केले पाहिजे मातेच्या उदरी तू असताना कोणी घास तुझ भरविला कोणी घास तुझ भरविला कोणी घास तुझ भरविला नाभीतून या पुरविले सारे नाभीतून या पुरविले सारे काय त्याची लीला मानवा लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला सोहम प्रभूच्या चिंतनाला सोहम प्रभूच्या चिंतनाला लाग तू ध्यानाला मानवा लाग तू ध्यानाला
प्रभूला माय बाप हो, ज्यावेळेस आईच्या पिंडामध्ये होतो, उदरामध्ये पिंड रूपानं होतो, त्यावेळेस अन्न पाणी सर्व काही पुरवलं आणि नंतर मनुष्य जन्माला आलो आपण. पण आपण त्या ईश्वराला विसरून गेलो आणि त्याचे ध्यान करायचे विसरून गेलो. खरंच हे स्वासरूपी ईश्वर स्वयं प्रभू जे आहे, पण याच्याकडे कुणाचंही लक्ष न राहत नाही. म्हणून श्री संत सद्गुरू फुलाजी बाबा म्हणतात की तुझ्या देहामध्ये जो आत्मरूपी ईश्वर आहे त्याचे तू ध्यान कर. म्हणून आपल्याला हे श्वास कसा चालायला कसा नाही याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. मानव जन्म घेऊन आला, विसरून गेला सोहम प्रभूला, विसरून गेला सोहम प्रभूला, विसरून गेला सोहम प्रभूला. श्वास तुझा कसा चालला, श्वास तुझा कसा चालला, ओळख तू याला मानवा, लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला. सोहम प्रभूच्या चिंतनाला, सोहम प्रभूच्या चिंतनाला, लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला. पंचभूताचा मेळ झाला, त्याने घडविले या देहाला, त्याने घडविले या देहाला, त्याने घडविले या देहाला. खरोखर मायबाप हो, हा नश्वर देह जे आहे, हा जो देह आहे 5 तत्वांनी म्हणजे पंचमहाभूतांनी बनलेला आहे. पृथ्वी, आकाश, वायू, जल, अग्नी या 5 तत्वांनी बनलेला आहे. म्हणून या देह 5 तत्वांनी बनून त्यामध्ये एक आत्मरूपी ज्योत या देहामध्ये स्थापित केलेली आहे. या भगवंताची काय लीला आहे पहा. आणि या देहाला चालवायला बोलवायला सर्व काही तो कार्य करायला लागलेला आहे. पंचभूताचा मेळ हा झाला, त्याने घडविले या देहाला, त्याने घडविले या देहाला, त्याने घडविले या देहाला. प्राणरूपी या ज्योत ठेवून, प्राणरूपी या ज्योत ठेवून चालवी देहाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला. सोहम प्रभूच्या चिंतनाला, सोहम प्रभूच्या चिंतनाला, लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला. फुलेश्वर सांगे साऱ्या विश्वाला, लागा तुम्ही ध्यान मार्गाला, लागा तुम्ही ध्यान मार्गाला, लागा तुम्ही ध्यान मार्गाला.
बाबाजींनी तुम्हा आम्हाला सांगितलेलं आहे, सगळ्यांना उपदेश केलेला आहे, या देहामध्ये जो आत्मा आहे त्याचं ध्यान करायचं सांगितलेलं आहे आणि ते सर्वांनाच माहीत आहे. आणि हा ध्यान मार्ग जो आहे बाबाजींनी आपल्याला सांगितलेला आहे, म्हणून त्याचा विसर न व्हावा कुणाचा, तर या सोहम प्रभूचा या देहामध्ये जो आत्मरूपान आहे तो. फुलेश्वर सांगे साऱ्या विश्वाला, लागा तुम्ही ध्यान मार्गाला, लागा तुम्ही ध्यान मार्गाला, लागा तुम्ही ध्यान मार्गाला. मने हरिदासा उपदेश केला, मने हरिदासा उपदेश केला, जाणण्या स्वरूपाला मानवा लाग तू ध्यानाला, मानवा लाग तू ध्यानाला, मानवा लाग तू ध्यानाला. सोहम प्रभूच्या चिंतनाला, सोहम प्रभूच्या चिंतनाला, लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या नाला, मानवा लाग तुझ्या